काही म्युच्युअल फंड्सचे नाव आहेत जे माझ्या व्ह्यूप्रमाणे एक नेक्स्ट 5 to 10 इयर्समध्ये चांगली ग्रोथ देऊ शकतात असं मला वाटतंय. सो काही नावं सांगतो, एकदा चेक करा तुमच्या बाजूनी. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला काही पार्ट याच्यामध्ये टाकायला काही हरकत नाही असं मला तरी वाटतं. पण एकदा तुम्ही तुमच्या बाजूनी सुद्धा चेक करा. फायनान्शियल ॲडवायझरशी तुम्ही कन्सल्ट करा तुमच्या. सो ICICI प्रुडेन्शियलचा एक निफ्टी ऑटो इंडेक्स फंड आहे. 1 इयरचा CAGR जो आहे त्याचा तो 26 ते 27% आसपास आहे. मिनिमम इन्व्हेस्टमेंट्स जी आहे ती फक्त एक 1000ने तुम्ही स्टार्ट करू शकता. याला एक्झिट लोड जो आहे जो 0% आहे. तुम्ही जर विदिन द इयर ही याच्यामधनं जर तुम्ही एक्झिट घेतलं तर तुम्हाला काही अमाऊंट पे करायची गरज नाही आहे. 0 एक्झिट लोड आहे. दुसरा आहे तो मिराई ॲसेट्सचा ग्लोबल एक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड टेक्नॉलॉजी ETF फंड्स ऑफ फंड्स आहे हा. याला एक्झिट लोड आहे मात्र 1%. मिनिमम इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये 5000 आहे. बट आय थिंक एकदा मिनिमम इन्व्हेस्टमेंट नंतर तुम्ही आय गेस 1500ने आय थिंक टॉपअप करू शकता. सो इट डिपेंड्स, तुम्ही एकदा चेक करून घ्या. 1 इयरचा CAGR याचा चांगला दिसतोय, 23%चा दिसतोय याचा सुद्धा. आणि तिसरा जो आहे तो मोतीलाल ओसवालचा निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड आहे. ठीक आहे. सो डिफेन्स इंडेक्स फंड सध्या आता डिफेन्स सेक्टर जरा बुमिंगमध्ये चालू आहे. सो नेक्स्ट 5 to 10 इयर्समध्ये याच्यामध्ये एक चांगली ग्रोथ येण्याची ऑपॉर्च्युनिटी मला तरी इथनं वाटते. CAGR खूप ड्रास्टिकली चेंज आहे याचा. 49% CAGR आहे, 49% फॉर अ इयर. मिनिमम इन्व्हेस्टमेंट्स याची आहे ती 500मध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि याला सुद्धा एक्झिट लोड 1% आहे. सो एकदा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा. आणि जर तुम्हाला कन्फ्युजन असेल की इक्विटीमध्ये कोणते स्टॉक्स घ्यायचे काय कळत नाही आहे, सो म्युच्युअल फंड्स इज द बेस्ट ऑप्शन. एकदा म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही जाऊन चेक करा या गोष्टी. तुम्हाला जर हे पटत असेल, तुम्ही जर आता कन्व्हिन्सिंग याच्यात तुम्हाला वाटत असेल तर गो फॉर इट. खरंच खूप चांगले आहेत. एकदा तुम्ही स्टडी करा स्वतः आणि मग याच्यात इन्व्हेस्ट करा. ॲटलीस्ट 5 to 10 इयर्स तरी तुम्ही याच्यात इन्व्हेस्टेड राहायला पाहिजे जर तुम्हाला चांगले रिटर्न्स हवे असतील तर. बिकॉज 1-2 वर्षात सांगू शकत नाही हे कसे रिॲक्ट करतील ते. बट येस, ओव्हर द पिरियड ऑफ 5 to 10 इयर्स इट मे गिव्स यू द बेटर रिटर्न्स. बट अगेन्स्ट थोडंसं रिस्की होऊ शकतं बिकॉज काही कन्फर्म नसतं शेअर मार्केटमध्ये. बट ॲज पर माय अंडरस्टँडिंग अँड स्टडी हे चांगले फंड्स ठरू शकतात. अगेन आय एम सेईंग ठरू शकतात. ओके.